महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या एसटीची सुद्धा भाडेवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दररोज लाखो मराठी जनांना राज्याच्या कानाकोपऱ्यात डोंगर दऱ्यातून जंगलातून दुर्गम भागात पोहोचवणाऱ्या एसटीला दररोज डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसतोय। एसटी महामंडळ आधीच 124 कोटी रुपयांनी तोट्यात आहे। त्यात आता डिझेल दरवाढीमुळे महामंडळाचा दररोज 33,70,000चा अतिरिक्त खर्च होतोय। यावर चर्चेसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज बैठक बोलावली होती। बैठकीमध्ये एसटीच्या दरवाढीबद्दल महत्त्वाचा निर्णय झालाय आणि 31 मे नंतर कुठल्याही क्षणी एसटी भाडेवाढ निश्चित असेल असं सरनाईक यांनी या बैठकीनंतर सांगितलंय। एसटीसाठी डिझेलवरील व्हॅट हटवा, हा व्हॅट काढला जातो का याची 31 मे पर्यंत वाट पाहू आणि 1 जून पासून मात्र भाडेवाढ करावीच लागेल असा ठोस इशारा सरनाईक यांनी डिझेल दरवाढीमुळे दिलाय। मागील आठवड्यामध्ये हा जो 3 रुपये 10 पैसे दर वाढवलाय तेव्हा मात्र 88 रुपये 21 पैसे प्रति लिटर आम्हाला डिझेलचा पुरवठा होत होता। म्हणजे 3 रुपये 10 पैसे प्रति लिटर हा दर गेल्या आठवड्यापासून वाढलेला आहे। पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनानं केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही। परंतु जर ती पूर्तता नाही केली तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे।